गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे कर्ण. आज गोष्टींचा दिवस होता. मनूला शाळेत तर गोष्टी सांगितल्या होत्याच, शिवाय शाळेच्या वाचनालयातून तिनं एक गोष्टीचं पुस्तकही वाचायला आणलं होतं. घरी आल्याबरोबर तिनं आजीला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिनं वाचायला आणलेलं पुस्तकही दाखवलं. अरे वा, अंगराज कर्ण, खूप छान आहे हा पुस्तक मनू, अगदी लक्ष देऊन वाच, आजीनं सांगितलं. हो आजी, बाईंनी सांगितलंय मला, आणि महाभारतातल्या गोष्टींवर कथाकथन स्पर्धा आहेत, त्यात भागही घ्यायला सांगितलाय. मग तर फारच छान झालं. या पुस्तकातली एखादी गोष्ट तू स्पर्धेसाठी सांगू शकतेस. कर्ण हे महाभारतातलं एक पात्र आहे ना आजी? हो, पण ते फक्त पात्र नाही, कुंतीचा मोठा मुलगा म्हणजे कर्ण. हा अंग देशाचा राजा होता. एक पराक्रमी योद्धा, दानशूर, उदार राजा होता. म्हणून तर आजही कुणी दानशूर व्यक्ती असेल तर तिला कर्णाचा अवतार असं म्हणतात. अच्छा, आता तर पुस्तक वाचायची उत्सुकता आणखीनच वाढली माझी. वाचलं तर पाहिजेच म्हणू, त्याशिवाय अशा व्यक्ती आपल्याला माहिती कशा होणार? आजी, आमच्या गणितातही एक कर्ण आहे, त्याचं काय उत्तर तर तूच दिलंस. तो गणितात महत्वाचा आहेच की. तुला माहिती आहे तर आता तूच सांग. गणितातला तो कर्ण म्हणजे काय? काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण. पाठ केलेली व्याख्या म्हणून दाखवली. आणि काटकोन चौकोनात समोरासमोरील दोन कोन जोडणारी रेषा म्हणजे सुद्धा कर्णच की. आजी तिच्या वाक्यात भर घालत म्हणाली. अगं हो की आजी, मी विसरलेच बघ. आणि तुझं हे बोलणं मी माझ्या कानानं ऐकते. त्या कानालाही कर्ण असं म्हणतात. कर्ण हे एक ज्ञानेंद्रिय आहे. हा झाला कर्णचा आणखी एक अर्थ. आणि त्यावरून कर्णफुल ना? अगदी बरोबर, म्हणजे कानात घालायचं आभूषण. यावरून कर्णकटू म्हणजे कठोर शब्द किंवा अप्रिय भाषण, आणि कर्णकर्कश म्हणजे खूप मोठा आवाज. बापरे, किती अर्थ आहेत ना. अजूनही आहेत. कर्णधार म्हणजे कॅप्टन, येस, कप्तान. याशिवाय कर्णपिशाच म्हणून एक भूतही असतं बर का म्हणाबाई. हे भविष्य सांगतं असं म्हणतात. ओ, आणि एक मज्जा आहे. एखादी गोष्ट आपण ऐकतो, मग ती दुसऱ्याला सांगतो, मग दुसरा तिसऱ्याला, मग तिसरा चौथ्याला, असं एका कानापासून अनेक कानांपर्यंत बातमी पोचते. त्याला कर्णोपकरणी असं म्हणतात. ओ ग्रेट. तू नसतीस ना आजी तर माझं काय झालं असतं. किती काय काय सांगत असतेस तू मला. काही झालं नसतं मनू, फक्त हे सगळं तुझं तुला शोधावं लागलं असतं, इतकंच. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.